कसं पटापट चाललंय बघा आम्ही. नवीन कोण आला ना तू काय करणार, पहिला इथे कोपऱ्याला बरोबर, मग थोडासा असं होणार, मग असं होणार, मग असा हळूहळू हळू असं झुकणार तो. जावा सांभाळून फोन वगैरे करा. नाही केलं तरी चालेल. आणि पत्र पाठवते. पत्र कैसा लग रहा है बेगम? आम्ही वर बसलोय, तिसऱ्या मजल्यावर बसलोय. आणि हे प्रेमळ आमच्या आजीचं नाव आहे. हाय, हॅलो, नमस्कार. कसे आहात तुम्ही? मजेत आहात ना? मी जयश्री कराडकर आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करते आणि शुभ प्रभात. आणि आपले बघा सबस्क्रायबर चाललेले आहेत. हाय, आज आहे मंगळवार. मस्त सकाळ सकाळी आता वाजलेले आहेत 6:15 आणि आम्ही निघालो गावाला. आम्ही निघालो सोलापूरला. आमच्या मामाचं लग्न आहे, उद्याच लग्न आहे 17 तारखेला आणि आम्ही 16लाच निघालो. आम्ही संध्याकाळी पोहोचूच घरी गावाला. आता आम्हाला इथून ऑटो पकडणार मीरा रोड, मग CSTला जाणार. फायनली बसलो ऑटोमध्ये. लवकरात लवकर आपल्याला पोहोचायचं आहे. 8:10ची ट्रेन आहे. त्या 8 पर्यंत कसं तरी पोहोचू. धापड तिकड पळत ट्रेन पकडायची. आणि आमचं रिझर्वेशन कन्फर्म झालेलं आहे बरं का. म्हणजे पण VIP कोटामध्ये, VIP कोटामधून बाबांचे फ्रेंड आहेत, TC ऑफिसर आहेत, तर त्यांनी आम्हाला VIP मधून करून दिलेलं आहे. PQWL होतं. PQWL होत नाही सीझन मध्ये. थँक्यू TC काका बाबा. थँक्यू बाबा. कसं पटापट चाललंय बघा आम्ही. प्राणवीचा लाईनला शिड्या चढायच्या नाहीयेत आणि आम्ही सेम झालोय तिघी पण. ग्रीन मस्त दोघी बॅगांवर बसलेले आहेत आरामात. पिऊनी रॅम्बोची लेगिन्स घातलेली आहे, रॅम्बो कलरची. दोन्ही पण माझ्या पोरी पोपट दिसतात आणि बायको पण. ट्रेन भरपूर लेट आहे. 6:09ची ही गाडी होती, 6:40ला आली आहे फ्रेंड्स. आणि आता ही गाडी कधी पोहोचेल? आय होप लवकर पोचली पाहिजे. चर्चगेटवरून मग पटापट टॅक्सी पकडायची आणि मग पेटीला जायचं. तिथून 10 मिनटं चर्चगेटवरून. आणि गर्दी पण भरपूर आहे. आणि आम्ही मेन तर हँडिकॅपमध्ये चढलेलो आहोत, कारण का नॉर्मलमध्ये जागा चढायलाच मिळालं नसतं. जागेचा प्रश्न लांब चढायलाच मिळालं नसतं. सो हँडिकॅपमध्ये चढलो आहे. पिऊ बघा अशी बॅगेवर तिला खाली बसवलं आहे. आणि ही प्राणी फायनली सेफ मिळाली बसायला दादा बँड्राला. आणि मेन तर आम्हाला गावच्या गाडीमध्ये बसलं ना तर झोपच लागत नाही, कारण का बाहेरचं शेत वगैरे बघायचं असतं, सगळं बघायचं असतं. मला पण नाही लागत, रवीला पण नाही लागत आणि मुलींना तर अजिबात नाही. खूप एन्जॉय करतात मुली गाडीमध्ये. चर्चगेटला आता उतरलो, बरोबर 7:35 झाले आणि आता आम्ही टॅक्सी पकडणार. खूप पुढे चालायचे आपण, खूप मागे मध्ये आपण बसलो ना. हो, सगळी ट्रेन खाली झाली. पण आता ही भरणार, कारण का ही विरार बनली आहे ना. टॅक्सी मिळाली आम्हाला, पण ती आम्ही शेअरिंगवाली घेतलेली आहे. ठीक आहे ना, 30 रुपये. 30 रुपये 60. आणि बरोबर ट्रेन लेट होती पण त्यांनी कव्हर अप केलं. आणि अंधेरीच्या पुढे खूप ट्रेन फास्ट झाली. मस्त आम्ही वेळेत पोचलो. नाही तर आम्हाला टेन्शन होतं की एवढं ट्रेन लेट झाली तर आम्हाला लेट पोचतोय की काय, आम्ही धावपळ होईल. लहान मुली असल्या कारणाने थोडंसं म्हणजे टेन्शन येतं. धावपळ लहान मुलींना घेऊन, परत एवढ्या बॅग आहेत, 3 बॅग आहेत, हे एवढं सगळं घेऊन नाही पॉसिबल होत. हा आमचा बॉय बघा कसं शांत आहे. तिला ती म्हणते की मम्मा ही टॅक्सी नको, मला मोठी टॅक्सी पाहिजे. तर हिच्यासाठी कोणती मोठी टॅक्सी आणायची कळत नाही. दुबईला जायला पाहिजे आपल्याला.
फायनली CSMT आम्ही अर्धा तास लवकर पोचलेलो आहोत, 25 मिनटं लवकर आहोत आम्ही. तर आता मुलींना इथे मस्त काहीतरी बिस्किट वगैरे खायला प्यायला घेतो. आमची ट्रेन लागलेलीच आहे आणि आमच्या ट्रेनचं नाव आहे उद्यान एक्सप्रेस. चला आपली ट्रेन पहिला कुठे लागली बघूया, कोणत्या प्लॅटफॉर्मला आहे. खूप गर्दी आहे प्लॅटफॉर्मला पण, लग्नाचा सीझन आहे ना आता. मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्टेशन आहे. मंत्री एका फिरोजपूर मुंबई पंजाबी या गाडीने आगमन झालेल्या सर्व प्रवाशांचे हार्दिक स्वागत आहे. कराडची ट्रेन लागली का? हा, कराडची पण लागली, सोलापूरची पण लागली. कुठे जायचं? सोलापूरला. चला, आमचा प्लॅटफॉर्म नंबर 17 लागलेला आहे. तर प्लॅटफॉर्म एकदम आतमध्ये आहे. तर पहिला म्हटलं की पहिला खायचं प्यायचं घेऊया आणि मगच आतमध्ये जाऊया, म्हणजे रवीला रिटर्न बाहेर यायला नको. आणि फ्रेंड्स, हे UP बिहारची जनरलची लाईन बघा, एवढी मोठी रांग, बाप रे. ही फक्त जनरलसाठी कसं मॅनेज करणार हे लोक? कसं ह्या लोकांना 4-5 महिने आधी तिकीट बुक करावी लागते. एवढी मोठी रांग, 2 प्लॅटफॉर्मवर पूर्ण रांगाच रांगा आहेत. आणि आमची ट्रेन सुद्धा लागलेली आहे. तिघं पुढे गेले. फायनली आम्ही आमच्या सीटवर बसलेलो आहोत. हे बघा, आणि ह्या दोघी बघा वर गेल्या 3rd सीटवर. आणि आमच्या सीट तर दहीहंडी सारख्याच आहे, कारण का 3000 रुपये घेतात एका सीटचे. 3000 बापरे. आणि आमची सीट आहे ना लोअर, मिडल आणि अप्पर असे 3 सीट आहे, 17, 18, 19. तर आम्हाला 3 सीट तर नको आहे. रवी बोलतात कोण आलं तर विकूया सीट, कितीला विकूया. नवीन कोण आला ना, तू काय करणार, पहिला इथे कोपऱ्याला बसणार, बरोबर. मग थोडासा असं होणार, मग असं होणार, मग असं होणार, असं होणार, मग असा हळू 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 असं झोपणार तो खाली. चल, आपल्या सीटवर का झोपेल कोण? बसू शकतो एकात कदाचित, ठीक आहे ना. पण असू ते 3 सीट आपण काय यूज पण नाही करणार. 3 सीट, 2 सीट यूज होतील, कारण का पोरी बसतील, पिऊ प्राणवी थोडंसं मजा करतील, बसतील. पण 1 सीट तर अशीच वाया जाईल. कोणी आलं तर आम्ही देऊन टाकू त्यांना. रवींनी बिस्किट, वेफर्स असे खायला आणलेलं आहे. मटकीचं कालवण, भात आणि चपाती हे असं जेवण घेतलेलं आहे आम्ही. आणि नाश्ता आता आम्ही आल्यावर काहीतरी घेणार आहोत ट्रेनमध्ये. जावा सांभाळून, पोस्टर फोन वगैरे करा. हा, नाही केलं तरी चालेल. हा, आणि पत्र पाठवते, पत्र. जावा लवकर पोचा. हा बेटा, मी नाही येत आहे, तुला कोण बोललं? मी जातो आता घरी. मी पोचा मस्त तिकडे शेतात जावा, टायर चालवा. चल बाय 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 बाय. आणि रवीने हे काय घेतलेलं आहे? खंडणी. आणि आता आम्ही घेतलेली आहे चहा मस्त. चायनावाल्याची डोकी बघ, 20 रुपयाला. भेटलं नाही, घेतलं. हे 2 उनो घेतलेले आहेत आम्ही. आणि आता डॅडी कट करतायत ते उनो. रात्र झाली, सकाळ झाली, परत रात्र झाली. कैसा लग रहा है बेगम? आम्ही वर बसलोय, 3ऱ्या मजल्यावर बसलोय. ते तापलाय का हातला? नाही, एवढं नाही तापलं. अजून नाही तापलं. हवा बरं लागते, ट्रेनची हवा बरं
नव्हती कारण का आणि सगळा उलटा खेळते सगळं असं फक्त पत्ते मांडायला सांगते बघा पत्ते मांडून ठेवले फक्त आणि मी अर्धा तास झोपली मला खूप बरं वाटलं मला ट्रेन वाजली अर्धा पाऊण तास झोपली ना रवी खूप बरं वाटलं फ्रेश वाटलं तर थोड्या वेळाने जाऊन आहे ना थोडंसं फ्रेश होऊन येते बाहेर आणि मुलींना नाश्ता ब्रेकफास्ट दिला आणि खाल्ली आणि मी चिकू आईने दिलेले मग मी चिकू खाल्ले आणि आता दुपारी मग काहीतरी बघूया जेवण तर आहे आपल्याकडे आणि अजून काही काहीतरी आलंय की नाही बोलूच शकत नाही कसे खाऊशी पण आम्हाला गरम करून पाहिजे भेटेल का पिऊ आणि प्राणी आपल्याला देणार आहे थोडं थोडं शेअर करणार आहे शेअर इज केअरिंग तुम्हाला काय सगळं हो हो आमच्या सीटच्या समोर ही दोन मुलं बसलेली आहेत आणि ती बँगलोरला जात आहेत आपण ऐकूया कॉलेज स्टुडंट बँगलोरला का जात आहेत नेमकी ती स्पोर्ट्स बॉय वाटतायत मला तर आपण बघूया हाय काय नाव आहे उर्मित वाव मराठी ना मराठी नाही मराठी आहे पण काय दिल्ली साईड आहे अच्छा दिल्ली साईड आहे मस्त मग ही मराठी ऐकायला पण आवडेल आम्हाला कशाला चाललंय बँगलोरला आमचं सिलेक्शन आहे ट्रायल्स ओके स्पोर्ट्सचं कोणता गेम आहे बास्केटबॉल वाव मस्त मला आवडतं बास्केटबॉल हा पण कधी खेळलात ना आम्ही शाळेमध्ये होतो तेव्हा खेळत नाही बीपीएम ला होतो ना तेव्हा आम्हाला होतं अच्छा अच्छा मी नाही बघितला पण अगं पीटी पिरियड होतं ना आम्ही बास्केटबॉल खेळायचो आणि कोणत्या स्टँडर्डला आहे आता मी 11th ओ वाव कॉंग्रॅच्युलेशन सिलेक्शन होणार नक्की तिघांचं पण होणार तिघं पण जाते काय नाव आहे तुझं उविनीत वाव उर्मित आणि उविनीत मस्त नाव आहे तू पण तिथेच ना बँगलोरलाच ना सो फ्रेंड्स सगळ्यांनी ह्या दोन मुलांसाठी अजून ह्यांचा एक फ्रेंड ऍड होणार आहे सोलापूर वरून ना आम्ही उतरणार आणि तो ऍड होणार तर ही तिघ जण तिथे सिलेक्शन साठी चाललेले आहे सो सगळ्यांनी प्रेयर करा ह्यांचं सिलेक्शन झालं पाहिजे होय की नाही एवढ्या मस्ती करतायत ना या मुली ट्रेन मध्ये बघा झालेली आहे आणि आता जेवतोय आम्ही आणि ट्रेन मधलं जेवण बघा कसं घरून भात मटकीचं कालवण अंडी आणले आणि चपाती आणलेली आणि स्वप्नील आला मला पुण्याला भेटायला तर माईने भेंडीची भाजी आणि चपात्या माईने भाजी आणि चपाती सुद्धा पाठवली आहे बघा हे मेरी माँ के हाथ का खाना खायची होती गावची भेळ गावच्या भेळीची मजा वेगळी असते गावची भेळ ही आपल्या मुंबईला मिळतच नाही म्हणजे कुरमुरा पण आहे ना वेगळा हवा एवढं गरम आहे ना फ्रेंड्स खूपच गरम आहे हीट खूप आहे हव्यामध्ये पण आहे ना हीट खूप आहे मी दोन्ही विंडो बंद केले तेव्हा जरा बरं वाटलं
आता सोलापूरला जायचं म्हणजे खूप वाहनं चेंज करावी लागतात, कारण का आमचं घर आहे ते एकदम गावामध्ये आहे. तर आधी इथून ऑटोमधून ST स्टँडवर जावं लागतं, मग तिथून STने गावात जावं लागतं. असा 1-1.25 तासाचा अजून प्रवास असतो. एवढं गरम आहे, एवढं गरम आहे, मला वाटतं 40 to 43 डिग्री असेल, होय की नाही काका? बापरे 44 डिग्री आहे. नशीब मी मुलींचे स्कार्फ वगैरे सगळं आणलंय. तो मुलगा वाटतो पण तो मुलगा नाहीये, ती मुलगी आहे. आणि फ्रेंड्स, सोलापूरमध्ये भीम जयंती सगळ्यात मोठी साजरी होते. हे बघा, जागोजागी जयंतीचं आहे आणि इथे महिनाभर जयंती चालते. आता हे आलं नळदुर्ग बस स्थानक. पिऊला खूप आवडलं. पिऊ, छान वाटतंय. फायनली सोलापूरला आमच्या गावात पोचलो आणि विकास आम्हाला स्टँडवर घ्यायला आलेला आहे. आणि विकासची मेहंदी बघा किती भारी. नवरदेवच घ्यायला आलेला आहे आम्हाला. चला आता घरी पटकन पोहोचू, 1-5 मिनिटात घरीच पोहोचू आम्ही. आणि हे आता गावामध्ये आम्ही एंटर केलेलं आहे. ई बघा, प्राणवी पडली. घर मंडप पण लागला. आणि हे बघा, आमच्या गावाला हे असं असतं, सगळं पाणी भरून ठेवतो. आणि पाणी किती भरून ठेवलंय बाहेर. आणि हे प्रेमळ आमच्या आजीचं नाव आहे. हे बघा घर आमचं. आणि फ्रेंड्स, हे बघा, हे माझे मोठे चुलते आहे. आपल्याला सगळेजण बघतायत का? हो, ठीक आहे, ठीक आहे. आणि ह्या माझ्या मोठ्या चुलती आहेत. मोठ्या आई ही आहे माझी भाऊजाई, पहिली भाऊजाई. शुभांगीचं नाव आहे. माझी माझ्यापेक्षा हायटेड आहे. आता मी हिलवाली चप्पल घालणार होते. सो फ्रेंड्स, आता हे आमचं, ही बघा, ही आमची फॅमिली, अर्धी फॅमिली बाहेर गेली शॉपिंगला. आणि सगळ्यांना सरप्राईज आहे, कोणालाच माहिती नाही मी आलेली आहे. फक्त विकासलाच माहिती होतं, तर तो मला घ्यायला आला. आता सगळेजण येतील तेव्हा मी आतमध्ये गप्पा लपणार आहे. ही आहे वर्षा.